साय पंच म्हणून लाभलेली आहे। कुस्ती चालू झाली। किरण भगा विरुद्ध वीरेंद्र कुमार अशी कुस्ती चालू झालेली आहे। कुस्ती चालू आहे। डोक्याला डोकं लागलेलं आहे। किरण भगत विरुद्ध वीरेंद्र कुमार अशी कुस्ती मैदानावरती चालू झालेली आहे। शाबास आणि हो 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 कब्जा घेतो किरण भगत। कब्जा घेतला सलामीलाच किरण भगत नाही। महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानला ज्याने आसमान दाखवलं तो किरण भगत। आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे काकासाहेब पवार गोविंद त्या पवार यांचा भट्टा आहे। मोहीचा पैलवान आहे। मान खटाव तालुक्यातला शिखर शिंगणापूर जवळचा जयदीप आणि समोरचा वीरेंद्र कुमार हरियाणाचा आहे। हिंद केसरी किताबाचा मानकरी आहे वीरेंद्र कुमार। अशी कुस्ती चालू आहे आणि जयदीप कुमार चला पैलवान हो हो जयदीप कुमार मैदानावरती आलेला आहे। कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे किरण भगत पैलवानने। शाबास छोडी बांधण्याचा प्रयत्न किरणचा पत्ते जाणलेला आहे प्रतिस्पर्धेने। एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते। एखाद्या पैलवानची एखाद्या डावामध्ये मास्तरकी असते। तो डाव त्या पैलवानला हमखास जमतो। कुंडी किंवा बाहेरून आकडी म्हणलं जातं त्या डावाला। किरण भगत पैलवानचा हुकमी डाव। टाळ्या करा सर्वांनी। खालून निघण्याचा टोकात प्रयत्न चालू आहे। वीरेंद्र कुमारचा गच्च भरलेलं मैदान। जगात जेता गामा गामाचा इतिहास सांगतोय। आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवानला सहज म्हणतो काय गामा लागून गेला काय। मग गामा केवढा मोठा पैलवान होता। गामा जगात जेता झाला। उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता। गामाच्या वस्तादनं सांगितलं माझ्या पट्ट्या पुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000। पहिल्या दिवशी 10 लढले। 10च्या 10 ठोकून काढले। दुसऱ्या दिवशी 12 लढले। 12च्या 12 लोळगोळा केले आणि जनतेत आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे। टाळ्या करा सर्वांनी। गामाने भाग घेतला। गामा जगा जेता झाला। पण जिस्कोच्या मनाला ती गोष्ट लागली। जिस्को पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पत्याला कुस्ती लागली। पुन्हाही 42 सेकंदात समोर आकडी लावून आसमान दाखवलं। भारताची फाळणी झाली। गामा पाकिस्तानात राहायला गेले। शाबास आणि एकेरी कल चालवण्याचा प्रयत्न किरण भगतचा चालू आहे। पाकिस्तानमध्ये एक जाती दंगल उसळली होती। हिंदूला बाहेर काढा म्हणत होते। गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिल्याने सांगितलं माझ्या देहाची खांडोळी करा नंतर हिंदूकडे जावा। जमाव शांत झाला आणि निघून गेला। धर्मनिरपेक्ष होते गामा। कृष्ण भक्त होते गामा। म्हातारपणी अर्धांगवायू झाला पॅरलिस। या भोवतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती। त्या हाताने माशी मारता येईना गेली आणि नवदार काढून किस्सा डावावरती पैलवान किरण भगत काका पवार गोविंद त्या पवार यांचा